नमस्कार सर्व पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, मी आहे डॉक्टर भास्कर शिंदे. स्वागत आहे आपलं AIB करिअर काउन्सिलिंगमध्ये. आज आपण बोलणार आहोत AFMC पुणे म्हणजेच आर्म फोर्स मेडिकल कॉलेज पुणे. त्याचं कट ऑफ काय आहे, तिथली ॲडमिशन प्रोसेस काय आहे, त्याचं फी स्ट्रक्चर काय आहे आणि तिथं काय काय फॅसिलिटीज दिल्या जातात आणि MBBS झाल्याच्यानंतर बॉन्ड काय आहे, म्हणजे कुठल्या प्रकारचा बॉन्ड असतो, किती सर्व्हिस, किती वर्ष तुम्हाला आर्मीमध्ये सर्व्हिस करावं लागते, ह्या सगळ्या डिटेलबद्दल. ह्याचा जर रँक बघितला तर भारतामध्ये याचा रँक एम्स दिल्लीनंतर रँक 2चं हे मेडिकल कॉलेज आहे AFMC पुणे. तेवढं क्वालिटी एज्युकेशन आणि तेवढं क्वालिटी लाईफ विद्यार्थ्यांना ह्या कॉलेजमध्ये मिळणार आहे. याच्याबद्दल आपण बोलूया. हे जे कॉलेज आहे 1962ला हे कॉलेज इस्टॅब्लिश झालेलं आहे पुण्याला. तर 1 बाय 1 त्याच्याबद्दल आपण एलिजिबिलिटी क्रायटेरिया वगैरे सगळं काय आहे त्याबद्दल बोलूया. ही अशी सुंदर ह्या कॉलेजची बिल्डिंग आहे, लक्षात ठेवा. आर्म्स फोर्स मेडिकल कॉलेज पुणे. आणि भारतामध्ये असं एकमेव कॉलेज आहे की जिथं म्हणजे आर्मीचं कॉलेज आहे, लक्षात ठेवा. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया याला कंट्रोल करतं. सेंट्रल गव्हर्नमेंटचं हे मेडिकल कॉलेज आहे आणि याचे ॲडमिशन हे सुद्धा नीटद्वारेच होतात. पण नीटच्या स्कोअरवरच फक्त ॲडमिशन होत नाही, तर बाकीच्या पण वेगवेगळ्या टेस्ट आहेत. तर त्या टेस्टबद्दल पण आपण माहिती घेऊया काय आहे. तर तुम्ही जर बघत असाल तर AFMC ॲडमिशन 2023 साठी काय काय प्रोसेस आहे. हे इन्स्टिट्यूट आहे आर्म फोर्स मेडिकल कॉलेज पुणे. नाव जरी आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज असेल तरी पण इथून बाहेर पडणारी मुलं आर्मी, नेव्ही किंवा एअरफोर्स हे तिन्ही जॉईन करू शकतात, लक्षात ठेवा. टाईप गव्हर्नमेंट आहे आणि याची युनिव्हर्सिटी आहे MUHS नाशिक. लक्षात ठेवा, नाशिक युनिव्हर्सिटीलाच हे कॉलेज ॲफिलिएटेड आहे. याच्यामध्ये कोर्सेस कुठले कुठले म्हणजे MBBS आहे, UG, इवन BDS पण आहे, PGचे पण कोर्स आहेत. डॉक्टरल म्हणजे PhD आहे, परत पुन्हा PG डिप्लोमा आहे, सुपर स्पेशालिटी आहे, मेजर कोर्सेस MBBS, MD, MS, DM म्हणजे डॉक्टरेट ऑफ मेडिसिन, MCH हे सुपर स्पेशलायझेशनचे कोर्सेस आहेत. MCH हे सर्जरीमध्ये असतं. देन BSc नर्सिंग, PG डिप्लोमा हे सगळे कॉलेजेस आहेत, लक्षात असू द्या. नंतर हे सगळे कोर्सेस आहेत. ड्युरेशन जर बघितला कोर्सचा 5.5 वर्षाचा आहे. 4.5 वर्ष कॉलेज असतं आणि 1 वर्ष इंटर्नशिप आहे. नंतर कोर्स टाईप फुल टाईम कोर्स आहे, म्हणजे तिथंच रेसिडेन्शियल पण राहावं लागतं. सीट इनटेक कॅपॅसिटी 145 आहे. टोटल इनटेक कॅपॅसिटी जर बघितली तर 150 आहे. 5 सीट ह्या फॉरेन कॅन्डिडेटसाठी रिझर्व असतात, लक्षात ठेवा. आणि 145 मध्ये पण 115 बॉईजसाठी आहेत, 115 जागा, आणि मुलींसाठी मात्र इथं कमी जागा आहेत. त्यामुळं मुलींचा कट ऑफ हा इथं हायर असतो ॲज कम्पेअर टू बॉईज. आणि कोर्स फीस जर बघताल तुम्ही तर नियर अबाउट एक 90,000 फीस आहे पर इयर. ठीक आहे. तर त्यामध्ये टोटल 150 सीट आहेत. 5 सीट जे बाहेरचे कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी आहे, दुसऱ्या देशातल्या लोकांसाठी, आणि 145 इंडियन स्टुडंटसाठी आहेत. त्यामध्ये पण 115 मुलांसाठी, 130 हे मुलींसाठी आहेत. आता अतिशय महत्त्वाचं इलिजिबिलिटी क्रायटेरिया याचा काय आहे जर तुम्ही बघत असाल तर हे जे कॉलेज आहे नुसत्या नीटचा स्कोअर चांगला असून चालणार नाही, त्याच्या वेगवेगळ्या एक्झाम आहेत, ते सुद्धा तुम्हाला पास होणं गरजेचं आहे. इलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये जो कॅन्डिडेट आहे इट शुड पास 10+2 with at least 60% मार्क इन ॲग्रिगेट इन फिजिक्स, केमिस्ट्री अँड बायोलॉजी. जर नीटचा जर स्कोअर बघितला तर तुम्ही नीटमध्ये ओपन कॅटेगरीच्या कॅन्डिडेटला 50% मार्क जरी असतील ॲग्रिगेट म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीचे मिळून 50% पाहिजेत. पण इथं काय 60% विथ इंग्लिश ॲज अ कंपल्सरी सब्जेक्ट. इंग्लिश सुद्धा तुम्हाला कंपल्सरी सब्जेक्ट पाहिजे तुमचा 12वीला, आणि त्यामध्ये तुम्हाला 50% मार्क पाहिजेत इंग्लिशमध्ये. नंतर कॅन्डिडेट हा अनमॅरिड असणं गरजेचं आहे. दिस इज इम्पॉर्टंट. मॅरिड कॅन्डिडेटला इथं ॲडमिशन नाही आहे. आणि तो मेडिकली फिट असणं गरजेचं आहे. जे काय गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे स्टँडर्ड आहेत, जे काय डिफेन्स मिनिस्ट्रीचे स्टँडर्ड आहेत, त्यानुसार एक मेडिकल एक्झामिनेशन होते. तरच तुम्ही मेडिकली जर फिट असताल, समजा तुमचं आयसाईट आहे किंवा हिअरिंग, ऑडिओमेट्री वगैरे अशा बऱ्याच टेस्ट होतात, आणि तुम्ही जर मेडिकली फिट असताल तरच तुम्हाला ॲडमिशन दिलं जातं. हे महत्त्वाचं आहे. दुसरं, कॅन्डिडेट हा इंडियन असणं गरजेचं आहे. आणि जे बाहेरचे कॅन्डिडेट आहेत जे 5 मुलं घेतात, एक तर त्यांनी इंडियन सिटिझनशिप घ्यावं लागते, किंवा जे डिफेन्स मिनिस्ट्री आहे त्यांचे काही रूल आहेत त्या रूलनुसार त्यांना ते ॲडमिशन दिलं जातं. हे त्याचं पहिला एलिजिबिलिटी क्रायटेरिया. दुसरा, जर एज जर बघितलं
तर त्या स्टुडंटचं एज किती पाहिजे, 17 इयर पाहिजे ऑन डिसेंबर 31, 2023. कधी पण एजचा जो क्रायटेरिया असतो लक्षात ठेवा, ज्या वर्षी आपले ॲडमिशन होणार आहे त्या वर्षीचं 31 डिसेंबर हा असतो. तर तो 17 वर्षाचा असायला पाहिजे मिनिमम. आणि मॅक्सिमम जे एज आहे नीटमध्ये तर हायर म्हणजे एजचा क्रायटेरिया कट केलेला आहे, पण इथं मात्र एजचा क्रायटेरिया आहे, द कॅन्डिडेट मस्ट नॉट हॅव अटेंडेड एज ऑफ 24 इयर्स ऑन द सेम डेट. 24 वर्षाच्या पेक्षा जर जास्त वय असेल विद्यार्थ्याचं तर त्यांना इथं ॲडमिशन नाही आहे AFMC मध्ये, लक्षात ठेवा. दुसरं सिलेक्शन क्रायटेरिया काय काय आहेत, तर सगळ्यात महत्त्वाचं सर्वात महत्त्वाचं नीट UG तुम्हाला देणं गरजेचं आहे. आणि नीट काउन्सिलिंग थ्रूच तुमचे ॲडमिशन होत असतात, म्हणजे जे सेंट्रल काउन्सिलिंग आहे त्याच्या थ्रू तुमचे ॲडमिशन होत असतात. पुन्हा एक एक्झाम, त्यांची एक एक्झाम आहे इंग्लिशची, त्याचं नाव आहे टॉयलर. ते काय असतं एक्झाम ते आपण बघूया. इंग्लिशची एक एक्झाम आहे. नंतर पॅट नावाची एक एक्झाम आहे. पॅट म्हणजे सायकोलॉजिकल असेसमेंट टेस्ट. त्या एक्झामचे पॅट एक्झामचे मार्क कन्सिडर करत नाहीत, पण तरी पण तुम्ही सायकोलॉजिकली फिट आहात का अनफिट आहात हे टेस्ट करण्यासाठी ती एक्झाम आहे. त्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू होतो. इंटरव्ह्यूमध्ये सिंपल क्वेश्चन विचारले जातील, तुमचं नाव, तुमचं गाव, तुमचा एरिया, तुमच्या एरियामध्ये काय गोष्टी फेमस आहेत, ह्या बेसिक आणि करंट नॉलेज म्हणजे डिफेन्स मिनिस्ट्री बाबतीत काही गोष्टी तुम्हाला विचारल्या जातील, हे लक्षात ठेवा. तुमच्या हॉबीजबद्दल प्रश्न विचारले जातात की तुमची हॉबीज काय आहेत, ह्या सगळ्या गोष्टीबद्दल तुमचा म्हणजे स्कूलिंग लेवलला फेवरेट सब्जेक्ट कुठला होता. तुम्ही जर सांगितलं सपोज बायोलॉजी, तर बायोलॉजीवर काही क्वेश्चन विचारले जातील किंवा फिजिक्सवर काही क्वेश्चन विचारले जातील. आणि हा इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला ॲक्च्युली तुमचा कॉन्फिडन्स हा चेक केला जातो. ठीक आहे, हा असा इंटरव्ह्यू असतो, एक 7-8 मिनिटाचा, खूप मोठा असा इंटरव्ह्यू नाही आहे. 5 लोकांचा पॅनल असतो, त्यामध्ये एक सायकोलॉजिस्ट असतात, ठीक आहे, आणि बाकीचे वेगवेगळे टीचर आहेत तिथं. आणि नंतर मेडिकल एक्झामिनेशन हे फायनल होते, तुम्ही मेडिकली फिट आहात का अनफिट आहात ते सुद्धा इम्पॉर्टंट आहे. तर ही अशा एवढ्या क्रायटेरियामधनं तुम्हाला सिलेक्शनसाठी जावं लागतं. आता व्हॉट इज मीन बाय टॉयलर, जे मी बोललो होतो, दिस इज द टेस्ट ऑफ इंग्लिश लँग्वेज कॉम्प्रहेन्शन, लॉजिकल अँड रिझनिंग, त्याला म्हणतात टॉयलर. ती 80 मार्काची टेस्ट आहे. किती टेस्ट आहे, 80 मार्काची टॉयलर. बरं, दुसरी पॅट म्हणजे सायकोलॉजिकल असेसमेंट टेस्ट म्हणजेच पॅट. पण ह्या टेस्टचे मार्क फायनल मेरिट लिस्टमध्ये कन्सिडर करत नाहीत. इंटरव्ह्यू 50 मार्क्स, इंटरव्ह्यूला किती मार्क्स आहेत, 50 मार्क आहेत. आणि फायनली मेडिकल एक्झामिनेशन ती तुम्हाला क्वालिफाय करावं लागते. आता जर नीटचा जर स्कोर बघितला तर तुमचा 720 आणि मग हे टॉयलरचा स्कोर होतो किती, 80. तर टोटल स्कोर होईल तुमचा 800 आणि त्याला डिवायडेड बाय 2 करतात ते, म्हणजे ते 400 पैकी पकडले जातं. हे असा एक कॉन्सेप्ट आहे. तिथे गेल्याच्या नंतर तुम्हाला डिटेलमध्ये बऱ्याच गोष्टी कळायला लागतील, किंवा तुम्ही जर आम्हाला विचारलं तर आम्ही डिटेलमध्ये सांगू. तर ह्या एवढ्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला जावं लागतं. सगळ्यात अगोदर तुम्हाला नीट क्रॅक करावे लागेल, 600+ मार्क्स लागतात मिनिमम. पुन्हा ही जी टॉयलर टेस्ट आहे ही तिथं जाऊन तुम्हाला ऑफलाईन एक्झाम आहे, तिथं जाऊन द्यायची. नंतर पॅट ही एक्झाम पण तुम्हाला तिथंच जाऊन द्यायची आहे. आणि इंटरव्ह्यू आहे 50 मार्काचा, आणि नंतर मेडिकल एक्झामिनेशन आहे, ती क्वालिफाय करणं गरजेचं आहे. ही जी फायनल मेरिट लिस्ट असणार आहे ऑफ सिलेक्टेड कॅन्डिडेट, ही कशावर बेस असते, तर फायनल जो स्कोर येणार आहे तुमचा नीटचा स्कोर, पुन्हा ज्या रिटर्न एक्झामिनेशन आहेत आणि इंटरव्ह्यूचा जो स्कोर आहे, हे सगळे ते ॲड करतात आणि मग नंतर फायनल स्कोर काढतात. त्यानुसार मेरिट लिस्ट लागत असते, फायनल मेरिट लिस्ट. आता ही पॅट काय, ही पॅट ही फक्त एक पॅट म्हणजे सायकोलॉजिकल असेसमेंट टेस्ट, ही एक क्वालिफाईंग एक्झाम आहे. आणि ह्या जो पॅटचा जो स्कोर आहे दॅट इज नॉट कन्सिडर्ड फॉर द प्रिपरेशन ऑफ फायनल मेरिट लिस्ट. आणि जी मेरिट लिस्ट आहे लक्षात ठेवा, ती डिस्प्ले केली जाईल त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर AFMCच्या. आणि मेडिकल काउन्सिल कमिटी जी आहे MCC, त्याच्या पण ऑफिशियल वेबसाईटवर फायनल मेरिट लिस्ट येत असते, जे कॅन्डिडेट सिलेक्ट झालेले आहेत त्यांच्यासाठी. टोटल सीट मी जर तुम्हाला सांगितलं 145 हे टोटल सीट आहेत इंडियन स्टुडंटसाठी. त्यामध्ये फॉर बॉईज 115 आणि फॉर गर्ल्स 30 सीट आहेत. बरं, इथं SC आणि ST यांना रिझर्वेशन आहे. टोटल सीटपैकी 10 सीट ज्या आहेत हे SC आणि ST कॅन्डिडेटसाठी रिझर्व आहेत, हे पण तुम्हाला लक्षात असायला पाहिजे. OBC साठी इथं रिझर्वेशन नाही आहे. नाव आता फी स्ट्रक्चर बद्दल बोलूया. कॉलेजची जर फीस आणि डिपॉझिट बघितलं तर 27,500 फीस आहे. अलाइड चार्जेस 46,000 वेगवेगळे चार्जेस आहेत. 46,500 तुम्हाला जमा करावं लागतात.
कॅडेट्स, तिथल्या स्टुडंटला कॅडेट्स बोलल्या जातं, लक्षात ठेवा. कॅडेट्स मेस चार्जेस हे 6,000 आहेत ॲन्युअली, आणि युनिव्हर्सिटी फीस ही 3,510 रुपये आहे. आणि AFMC कॅडेट ग्रुप इन्शुरन्स स्कीम आहे, ओके, त्याचा प्रीमियम आहे 7,200 रुपये. अशी टोटल जर फीस तुम्ही बघत असाल तर जवळपास 90,710 रुपये ही वार्षिक फीस आहे, इयरली फीस आहे, तुम्हाला जर AFMC मध्ये ॲडमिशन मिळालं तर. पण कॉलेज लाईफ ही एकदम वेगळी आहे आणि दी बेस्ट आहे. तिथं क्लीननेस म्हणा किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, हॉस्टेल फॅसिलिटीज, मेस फॅसिलिटीज, हे एकदम एकदम हायर स्टँडर्ड लेवलचं आहे, हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. विद्यार्थ्याला कंपल्सरी व्हाईट शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट आणि ब्लॅक शूज आणि टाय हे कंपल्सरी आहे, तिथला युनिफॉर्म आहे, ओके. तुम्हाला तर एकदम म्हणजे डिसिप्लिन लाईफमध्ये घेऊन जातात, हे त्या कॉलेजची खासियत आहे AFMCची. नंतर तुम्ही जर बघित असाल तर कट ऑफ काय आहे 2022चा, तर बॉईजसाठी कट ऑफ आहे फक्त 616 मार्क. बऱ्याच विद्यार्थ्यांना ज्यांना 600 प्लस मार्क आहेत, माझी त्यांना रिक्वेस्ट आहे किंवा त्यांना एक सजेशन आहे की त्यांनी ॲटलिस्ट या प्रोसेसमधनं एकदा जायला तरी हवं. तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे नाही घ्यायचं हे तुम्ही फायनली ठरवू शकताय, पण तुम्ही ह्या प्रोसेसमधनं जा, तुम्ही एक वेगळ्या दुनियामध्ये जाऊन आल्याचा तुम्हाला अनुभव येईल. हे माझं, मी काय बोलतोय लक्ष द्या. ज्यांना 600 प्लस मार्क आहेत त्या विद्यार्थ्यांनी ॲटलिस्ट ही जी प्रोसेस आहे, टॉयलर एक्झाम, काही असं काही इंग्लिशमध्ये काही खूप काही वेगळं विचारत नाहीत, सिनोनिमस वगैरे असे सिंपल पॅराग्राफ, त्यानुसार क्वेश्चन, असं सिंपल बेसिक ग्रामर असे क्वेश्चन असतात इंग्लिशच्या पण एक्झाममध्ये, लक्षात ठेवा. पण तुम्ही एकदा जरूर जाणं गरजेचं आहे. मुलींसाठी कट ऑफ कारण की जागाच कमी आहेत, फक्त 30 सीट आहेत, तर 641ला 2022ला मुलींसाठी हे MBBS कॉलेज क्लोज झालेलं आहे. मुलांसाठी फक्त 616 मार्क्स, म्हणजे ज्यांना 630, 50, 640, 660 मार्क आहेत तर त्यांनी एकदा ह्या प्रोसेसमधनं जाणं गरजेचं आहे. तुम्हाला एक वेगळा एक्सपिरियन्स येईल, तुम्ही आयुष्यभर ते एक्सपिरियन्स कधीच विसरणार नाहीत, लक्षात ठेवा. आणखी बोलायचं झालं तर काही मेडिकल स्टँडर्ड आहेत फॉर सिलेक्शन फॉर द एंट्री इन टू द AFMC कॉलेज, आणि ते आहे, समजा हाईट जर बघत असताल, हाईट स्टँडर्ड काय आहे तर बॉईजसाठी मिनिमम जी हाईट आहे तुम्ही जर बघत असाल तर मिनिमम हाईट ही 157 सेंटीमीटर पाहिजे बॉईजसाठी. जे कॅन्डिडेट हिली एरियामध्ये आहेत किंवा नॉर्थ ईस्टर्न स्टेटमध्ये आहेत, म्हणजेच तिकडं मेघालय, सिक्कीम, नागालँड त्या स्टेटमधले जे मुलं आहेत त्यांच्यासाठी हाईट जे आहे ही 157 सेंटीमीटर आहे. आणि जे ना पुढचं जर बघत असाल, जे 18 वर्षपेक्षा कमी वय आहे, बिलो 18 इयर्स, तर त्यांना 2 सेंटीमीटरची सूट आहे, लक्षात ठेवा. असं गव्हर्नमेंट कन्सिडर करतं की हाईट आणखीन यांची वाढेल, पण तुमची हाईट 157 सेंटीमीटर पाहिजे. आणि हिली एरिया किंवा नॉर्थ ईस्ट स्टेटमधून तुम्ही बिलॉंग करत असाल तर 152 पाहिजे. आणि 18 वर्षापेक्षा जर वय तुमचं कमी असेल तर 2 सेंटीमीटरचं तिथं काय म्हणता येईल आहे की कमी असेल तरी पण चालतं. दुसरी हे मुलांसाठी हाईट होती. मुलींसाठी किती हाईट पाहिजे तर मुलींसाठी हाईटचा क्रायटेरिया वेगळा आहे. एंट्री जर करायची असेल तुम्हाला AFMC मध्ये तर मुलीची हाईट मिनिमम 152 सेंटीमीटर पाहिजे. आणि जे हिली एरियामध्ये किंवा नॉर्थ ईस्टर्न स्टेटच्या मुली आहेत त्यांच्यासाठी हाईट आहे 147 सेंटीमीटर. आणि परत पुन्हा 18 वर्षापेक्षा जर कमी वय असेल, 17पेक्षा जास्त तर असायलाच पाहिजे, आणि 18पेक्षा कमी असेल तर 2 सेंटीमीटरसाठी ते कमी जरी असेल तरी ते तुम्ही इलिजिबल आहात, हे लक्षात ठेवा. हे झालं हाईटचं स्टँडर्ड, मुलींसाठी वेगळं, मुलांसाठी वेगळं. वेट स्टँडर्ड काय आहे तर वेट स्टँडर्ड जर बघितलं तर ओव्हरवेट किंवा ऑबेज कॅन्डिडेट, जे ओबेज कॅन्डिडेट आहेत किंवा ओव्हरवेट आहे, ज्यांचं वेट जास्त आहे ते डिस्क्वालिफाय होतात, ते अनफिट म्हणून डिक्लेअर केले जातात. हे पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. नंतर व्हिज्युअल स्टँडर्ड, तुमचं आयसाईट कसं आहे तर त्याचं आयसाईट तर तुम्ही जर बघत असाल तर 6/6 म्हणजे व्हिज्युअल ॲक्युटी तुमची 6/6 पाहिजे इन अ डिस्टंट व्हिजन, ओके. आणि त्याच्या पुढे तुमची आय टेस्ट पण केले जाते. मग विथ और विदाउट ग्लासेस. मायोपिया तुम्हाला माहिती आहे, एक कंडिशन आहे, मेडिकल कंडिशन, त्याला म्हणतात शॉर्ट साइटेडनेस, म्हणजे त्या पेशंटला जवळचं दिसतं, लांबचं दिसत नाही. आणि हायपरमेट्रोपिया म्हणजे लॉंग साइटेडनेस, म्हणजे त्याला दूरचं दिसतं पण जवळचं दिसत नाही. तर मायोपिया शुड नॉट बी मोर दॅन 3.5 D आहे, ते त्याचं युनिट आहे मेजर करायचं. आणि इवन हायपरमेट्रोपिया
not more than 3.5D, including astigmatism. Now these are the medical conditions related with the eye disorder. Myopia, hypermetropia हे सुद्धा चेक केलं जातं. असला तरी चालतो पण तो नॉट मोर दॅन 3.5D असं आहे. व्हिज्युअल स्टँडर्ड पाहिजेत व्यवस्थित. नंतर हिअरिंग स्टँडर्ड, तुमची ऑडिओमेट्री टेस्ट केले जाते. नाव हिअरिंग विल बी टेस्टेड बाय अ स्पीच टेस्ट इफ रिक्वायर्ड. मग ऑडिओमेट्रिक रेकॉर्ड विल ऑल्सो बी टेकन. मग स्पीच टेस्टमध्ये काय केलं जातं की जे विस्पर आहेत, समजा कानामध्ये तुमच्या दोन्ही पण, ह्या पण उजव्या कानात डाव्या कानात काहीतरी विस्पर केलं जातं. ओके, खुसर बोलल्या जाईल, तुम्हाला ते प्रॉपर ऐकायला येते की नाही, तर हे पण टेस्ट केलं जातं. कारण की तुम्हाला नंतर ते आर्मीमध्ये एंट्री देणार आहेत, तर तुमचं व्हिज्युअल आणि ऑडिओ हे क्लिअर असणं गरजेचं आहे. हे पण बघितलं जातं, हे महत्त्वाचं आहे. आता हॉस्टेल फॅसिलिटी जर बघताल तर ओके, भारतातलं टॉपचं हॉस्टेल म्हणजे ह्या मेडिकल कॉलेजचं हॉस्टेल आहे. हे फुल्ली रेसिडेन्शियल कॉलेज आहे, लक्षात ठेवा. अँड याच्यामध्ये जो तुम्हाला कंपल्सरी त्यांच्या हॉस्टेलमध्ये राहावं लागतं. ओके, द स्टे इन हॉस्टेल इज कंपल्सरी फॉर ऑल मेडिकल कॅडेट्स म्हणतात त्यांना. ठीक आहे, वन्स दे जॉईन द कॉलेज अँड टेक द ॲडमिशन. नंतर सेपरेट हॉस्टेल आहेत बॉईजसाठी आणि गर्ल्ससाठी, कॉलेजच्या कॅम्पसमध्येच आहेत. मेसची जर फॅसिलिटी म्हणताल तर इथली मेस एवढी बडी आहे की तुम्हाला तिथं वेगवेगळ्या प्रकारचे नाश्ते आहेत. ठीक आहे, ब्रेकफास्टला वेगवेगळे मेनू असतात, पुन्हा लंच आणि इव्हन डिनरला सुद्धा वेगवेगळे मेनू आहेत. व्हेज नॉन व्हेज तुम्हाला जे आवडतं ते तिथं अवेलेबल आहे. ऑल मेडिकल कॅडेट्स रिसाइडिंग इन द हॉस्टेल आर रिक्वायर्ड टू बी अ मेंबर ऑफ द मेस. तुम्हाला मेस लावणं कंपल्सरी आहे आणि ते मेसचे काही चार्जेस पण नाही, जास्त खूप कमी आहेत. व्हेजिटेरियन नॉन व्हेजिटेरियन फूड इज सर्व्ड इन कॅडेट्स मेस ॲज पर द चॉईस ऑफ द मेडिकल कॅडेट. लक्षात ठेवा, व्हेजिटेरियन नॉन व्हेजिटेरियन वेगवेगळे मेनू असतात. हे आपल्या मेस सारखं नाही, भारतातल्या मेडिकल कॉलेजच्या मेसच्या कितीतरी पटीनं चांगली मेस ह्या मेडिकल कॉलेजमध्ये आहे. लक्षात ठेवा, नाश्त्याचा एकच मेनू असं नाही, 4-5 मेनू असतील. तुम्हाला जे आवडतं ते मिल्क वगैरे सगळ्या गोष्टी तिथं अवेलेबल आहेत त्यांच्या मेसमध्ये. इवन दो जसं एखादा कोणी पर्सन आर्मीमध्ये असेल त्याला कॅन्टीनचं एक कार्ड मिळतं, तसं इथं पण विद्यार्थ्यांना एक कॅन्टीनचं कार्ड मिळतं. आणि ज्या काही स्टेशनरी वगैरे लागतील ते तुम्हाला खूप स्वस्तामध्ये तिथं अवेलेबल आहेत. स्टेशनरीचे पण पैसे दिले जातात. तुम्हाला जर स्टेशनरी घ्यायचे त्याचे पण पैसे आहेत, तुम्हाला हेअर कट करायचा आहे त्याचे पण पैसे आहेत, तुम्हाला कपडे घ्यायचे आहेत त्याचे पण पैसे आहेत. लक्षात घ्या, तुम्हाला ते कपडे मेंटेन करायचे, धुवायचे किंवा इस्त्री करायची त्याचे पण पैसे गव्हर्नमेंट देतो. हे तर सोडाच, तुम्हाला घरी जायचंय तर तुमचं रिझर्वेशन केलं जातं ट्रेनचं, AC ट्रेनचं, गव्हर्नमेंट करतं ते रिझर्वेशन. तुम्हाला तिकडून यायचंय घरून इकडं, त्यावेळेस पण गव्हर्नमेंट रिझर्वेशन करतं. एवढ्या सगळ्या सुविधा इथं अवेलेबल आहेत ह्या मेडिकल कॉलेजमध्ये. ॲट द टाइम ऑफ ॲडमिशन पॅरेंट आणि बॉन्ड काय आहे हे सगळं देत आहेत. मग ते बॉन्ड पण घेतील. तुम्हाला 7 वर्ष सर्व्हिस करावं लागते आर्मीमध्ये किंवा एअरफोर्समध्ये किंवा नेव्हीमध्ये. आणि तो जो बॉन्ड आहे तो 63 लाखाचा बॉन्ड आहे. लक्षात ठेवा, पॅरेंट किंवा गार्डियन कोणी जे असतील त्या मुलाचे त्यांच्याकडून हा बॉन्ड लिहून घेतला जातो की, आणि तो बॉन्ड जो आहे 63 लाखाचा बॉन्ड आहे. लक्षात ठेवा, आणि तुम्हाला 7 दिवस वेळ दिला जातो ॲडमिशन घेतल्याच्या नंतर. ओके, 7 दिवसात परत तुम्ही एक आठवडाभर तुम्ही त्या कॉलेजमध्ये गेलात, तुम्ही डिसाईड करू शकता की आपल्याला कंटिन्यू करायचं की नाही. कॅन्सल करायचं असेल तर तुम्ही कॅन्सल पण करू शकताय. पण आफ्टर द कॅन्डिडेट विथड्रॉईंग फ्रॉम कॉलेज आफ्टर 7 days, ओके, और एनी कॅन्डिडेट विथड्रॉईंग फ्रॉम द कॉलेज आफ्टर 7 days ऑफ ॲडमिशन, तर त्यावेळेस तुम्हाला तो बॉन्ड जो आहे ते पैसे तुम्हाला गव्हर्नमेंटला पे करावे लागतात. ते पैसे आहेत 63 लाखाचा बॉन्ड आहे. लक्षात ठेवा, हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला ती सर्व्हिस पण सर्व करावी लागते 7 वर्षाची. नंतर ओके, जर का तुम्हाला पण मेडिकल इंजिनिअरिंग आणि फार्मसीच्या ॲडमिशन प्रोसेसबद्दल योग्य सल्ला आणि अचूक मार्गदर्शन जर पाहिजे असेल तर तुम्ही AIB करिअर काउन्सिलिंगचा हा जो नंबर आहे 8485848192 यावर कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप मेसेज करू शकता किंवा AIBला येऊन व्हिजिट पण करू शकता. ठीक है, थैंक यू सो मच. जब भरोसे की बात है तो AIB आपके साथ है. लेट्स बीट द नीट.